14 तारखेला हाल्डरनं हिटलर पुढे जर्मनी आणि रशिया यांच्या लष्करी सामर्थ्याचा तुलनात्मक हिशोब मांडला. आपल्यापाशी स्टॅलिन इतकं पायदळ आहे हे कळल्यावर हिटलर आनंदून म्हणाला, रशियाच्या रोखानं आपलं सैन्य धावू लागताच सारं जग श्वास रोखून धरत पुढे काय घडणार आहे याची उत्सुकतेनं वाट पाहत बसेल. हिटलरचा मनोरथ वायुवेगानं धावू लागला. 17 फेब्रुवारीला त्यानं घोषणा केली, आपल्याला एक दिवस हिंदुस्थानपर्यंत पोहोचायचं आहे, कारण ब्रिटिश साम्राज्याचा तो केंद्रबिंदू आहे. आपण हिंदुस्थान जिंकला तर ब्रिटिश साम्राज्य कोसळलंच म्हणून समजा. ही चढाई 2 दिशांनी करावी लागेल, एक रशियातून इराण आणि अफगाणिस्तान मार्गे आणि दुसरी सुएझ कालव्यामधनं. इंग्लंडने जर्मनीशी युद्धवर्ज्य करार करायला तयार व्हावं यासाठी हिटलरनं हा अगडबंब मनसुबा मुद्दामच जाहीर केला. आशिया जिंकायची आपली आकांक्षा आहे हे कळल्यावर अमेरिका इंग्लंडला जर्मनी विरुद्धचा संघर्ष संपवायचा एक सल्ला देईल असा त्यामागचा हिटलरचा कयास होता. हिटलर एकीकडे अवाढव्य बेतांचा इमला उभारत असतानाच त्याला एक जबरदस्त हादरा बसला. ग्रीससारखा छोटासा देश जिंकून घेणंही मुसोलिनीला जमत नव्हतं.